पिंपरी चिंचवडच्या राजकारणात काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत। महायुतीमध्ये असूनही अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे। निवडणुकीपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे जागा वाटप देखील ठरले असून यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे। अखेर पिंपरी चिंचवडच्या मैदानात नेमकं काय घडले आहे आणि या युतीचा नवा फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची काडीमोड घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती जाहीर केली आहे। परिवार पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा खुद्द अजितदादांनी तळवडे येथील एका जाहीर सभेत केली आहे। राज्याच्या राजकारणात जरी अजित पवार महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांनी भाजपला शह देण्यासाठी आपल्या काकांचा म्हणजेच शरद पवारांचा हात धरला आहे। या निर्णयामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ माजली असून राज्याच्या राजकारणात ही एक मोठी कालाटणी मानली जात आहे। विशेष म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले घड्याळ आणि तुतारी आता पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळात एकत्र प्रचार करताना दिसणार आहेत। या युतीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे तो आता अत्यंत धक्कादायक आहे। महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी अजित पवार यांची राष्ट्रवादी तब्बल 110 जागा लढवणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 18 जागा सोडण्यात आल्या आहेत। काही जागांवर ही संख्या 2 ते 4 ने वाढू शकते असे संकेत आता मिळाले आहेत। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या चिन्हांचा वापर करण्याचा एक अनोखा पिंपरी पॅटर्न तयार केला आहे। ज्या प्रभागात घड्याळाचे उमेदवार जास्त असतील तिथे तुतारीचे उमेदवार देखील घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे। या उलट जिथे शरद पवार गटाचे वर्चस्व असेल तिथे अजित पवार गटाचे उमेदवार तुतारी हातात घेताना दिसतील। यामुळे मतदारांमध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये आणि भाजपला मतविभाजनाचा फायदा मिळू नये अशी रणनीती आता पवारांनी आखली आहे। या राजकीय घडामोडीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत तर दुसरीकडे भाजपने देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आपली स्वतंत्र युती जाहीर करण्याच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। भाजपने यापूर्वीच अजित पवार गटातील अनेक दिग्गज नगरसेवकांना आपल्या गळाला लावले होते, ज्याचा राग उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात होता। आपल्या बालेकिल्ल्यात भाजपने केलेल्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठीच अजितदादांनी हा मास्टर स्ट्रोक खेळल्याचे आता बोलले जात आहे। महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण शरद पवारांचा पक्ष हा आघाडीचा मुख्य घटक असताना त्यांनी परस्पर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी हातमिळवणी केली आहे। यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये पवार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असून यात कोणाचे पारडे जड ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पिंपरी चिंचवड महापालिकेत पवार काका पुतणे भाजपला जड जातील का? तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।